ठरलं तर मगचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमो प्रमाणे सायली आणि प्रियाला दाखवलंय. तर आता इथे प्रिया सायलीला म्हणत असते की काय ते अंतिम टप्पा खटल्याचा, आता वेळ निकालाची, सगळं करून झालं, शेवटी तुझा नवरा गेलाच ना जेलमध्ये, असं म्हणते आता इथे प्रिया सायलीला. आता तू एकटी काय करणार ग, असं म्हणते आता इथे प्रिया सायलीच्या तोंडावर हात ठेवून. आणि जोर जोरात हसते आता इथे प्रिया, पूर्ण विलन सारखं बघा प्रेक्षक हो. आणि तिथून आता प्रिया निघून जाते. तर आता इथे सायलीला दाखवलंय. तर आता इथे सायली म्हणते मी मी नाही, आम्ही मिळून, असं म्हणते सायली. मी प्रियाला फोडणार, तिला कापणार. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, फोडणार कापणार हे जे वर्ड्स आहेत ना, त्याच्यावरती वेगवेगळ्या नायिकांना दाखवलंय. तर आता इथे फोडणारच्या ठिकाणी ऊर्जाला दाखवलंय. तर आता चिरण्याच्या ठिकाणी नंदिनीला दाखवलंय. तर आता इथे पुढे उसळणार असं दाखवलंय, तेव्हा काव्याला दाखवलंय. पिळणारच्या ठिकाणी सखीला दाखवलंय. किसणारच्या ठिकाणी ईश्वरीला दाखवलंय. ठेचणारच्या ठिकाणी मंजिरीला दाखवलंय. सोलणारच्या ठिकाणी रमाला दाखवलंय. मारणारच्या ठिकाणी आनंदीला दाखवलंय. तुडवणारच्या ठिकाणी कृष्णाला दाखवलंय. तुडवणारच्या ठिकाणी दुसऱ्या एका ऍक्टरला दाखवलंय. आपटणारच्या ठिकाणी जानकीला दाखवलंय. तोडणारच्या ठिकाणी ऊर्जाला दाखवलंय. आम्ही 13 जणी मिळून प्रियाचा पर्दाफाश करणार आणि भांड कायमचं फोडणार, असं म्हणतात त्या. आणि लवकरच तिचे 3 तेरा वाजवणार. तर आता इथे पुढे असं दाखवलंय की प्रियाचा फोटो लावलेला असतो आणि मग तो फोटो आता काढतात. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, खूप धमाकेदार प्रोमो आहे हा. कारण आता सगळ्या नायिका जे स्टार प्रवाहावरच्या आहेत त्या सगळ्या एकत्र मिळून आता प्रियाचं भांड फोडणार आहेत. कारण आता इथे अर्जुनला ती जेलमध्ये टाकते प्रिया शांताच्या मर्डरमध्ये. त्यामुळे आता बघा प्रेक्षक हो, खूपच मोठा एपिसोड येणार आहे आणि सगळ्या नायिका येणार आहेत आणि सगळ्यांचं मिळून पण मॉन्टेज बनवलं आणि खूप छान दाखवलंय. खरंच प्रेक्षक हो, खूपच छान आहे हा थंबनेल सुद्धा. तर प्रेक्षक हो, तुम्ही एक्सायटेड आहात का ह्या एपिसोडसाठी? कारण हा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक हो. कारण शेवटी प्रियाचं पितळ उघडं पडणारच आहे. आता इथे सगळ्यांसमोर एक्सपोज होणार आहे प्रिया आणि तिला एक्सपोज करण्यासाठी सगळ्या नायिका एकत्र येणार आहेत. कारण आता इथे अर्जुन तर जेलमध्ये असतो, त्यामुळे आता इथे सायलीची साथ देण्यासाठी सगळ्या नायिका येणार आहेत बघा प्रेक्षक हो. काव्या झाली, नंदिनी, आनंदी, रमा, ईश्वरी, सगळ्या नायिका एकत्र येणार आहेत बघा प्रेक्षक हो. आणि खूपच भारी एपिसोड दाखवणार आहेत हा आणि खूपच अग्रेसिव्ह एपिसोड आहे हा, त्यामुळे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर प्रेक्षक हो, बघायला अजिबात विसरू नका. ठरलं तर मग आजचे एपिसोड्स खूप छान जात आहेत. खरं तर प्रिया आता आधीच झालेलं दाखवत आहेत, पण आता इथे बघा प्रेक्षक हो, लवकरात लवकर ते एक्सपोज सुद्धा होणार आहे आणि तो एपिसोड बघायला खूप इंटरेस्टिंग वाटणार आहे. कारण आता इथे एवढे सगळे ऍक्टर्स एकत्र येणार आहेत, सगळ्या मालिकाच्या नायिका येणार आहेत एकत्र, म्हणजे खूपच भारी होणार आहे हा एपिसोड. आणि बहुतेक हे खूप आठवडे चालणार आहे हा एपिसोड्स. हे असं नाही की एका एपिसोडमध्ये सगळे आले, नाही, खूप साऱ्या एपिसोड्समध्ये सगळे एक 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 करून येणार आहेत आणि ते एक्सपोज करणार आहेत प्रियाला आणि तिचं भांड फोडणार आहेत. पण बघा प्रेक्षक हो, आजच्या एपिसोडमुळे असं वाटतंय की अश्विन नक्कीच खुळा होणार आहे आणि प्रिया त्याला जबाबदार ठरणार आहे. कारण आता तिचा प्लॅन आहे अश्विनला गोळ्या घालून घालून मूर्ख आणि त्याला शेवटी मनोरुग्ण आहे असं सगळ्यांना ती भाषवणार आहे. आणि आता इथे अश्विनला मात्र वेडे लागणारच. मात्र खूप छान गोष्ट होणार आहे ही, कारण अश्विनने प्रियामुळे सगळ्यांना इतका सगळा त्रास दिला आहे, तो डिझर्वच करतोय सगळं बघा प्रेक्षक हो. तुम्हाला किती छान वाटलंय सगळं बघून बघा प्रेक्षक हो, नक्की कमेंट करून सांगा. कारण हा एपिसोड आणि प्रोमो खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. तर या प्रोमोमुळे तर खूपच छान वाटायला लागले. कारण आता इथे प्रिया खूप जास्त उडायला लागली होती. खरं तर खूप जास्त गरज होती या एपिसोडची. आणि बहुतेक हे सगळं बघा प्रेक्षक हो, कोर्ट रूम मध्ये एक्सपोज झालं तर खूप छान वाटेल. कारण आता कोर्ट रूम मध्ये जे होतात ना सुनावण्या वगैरे, ते बघायला खूप इंटरेस्टिंग वाटतं. तर आता इथे प्रिया सगळ्यांसमोर म्हणजे मीडिया समोर आणि सगळ्यांसमोर एक्सपोज होणार, हे खूप भारी वाटणार आहे कोर्टामध्ये झालं तर. मात्र एका बाजूला दुसरीकडे अशी स्टोरी दाखवली जाईल की आता इथे अश्विनला खुळ लागलेलं असतं ह्या प्रियामुळे. तर आता इथे प्रियाचं जे सत्य आहे की ती तन्विनी आहे हे सुद्धा बाहेर यायला पाहिजे, तेही कोर्टमध्ये. त्यामुळे खूप छान वाटणार आहे बघा प्रेक्षक हो. कारण एवढे दिवस आम्ही वाट बघतोय, म्हणजे 3.5 वर्ष लोक वाट बघतायत की प्रिया तन्वी नाही हे सिद्ध होण्यासाठी, आणि अजूनही ते काय झालेलं नाही आहे. मात्र आता इथे कोर्टरूममध्ये ते सिद्ध व्हायला पाहिजे. तर बघा प्रेक्षक हो, इथे मधुभाऊना पण मध्ये मध्ये जाग आलेलं दाखवत आहेत. तर आता इथे मधुभाऊ पण येऊन तिथे त्या दिवशी सांगू शकतील का की तन्वी ही प्रिया नसून सायली आहे म्हणून. कारण हे खूप मोठं गुपित आहे आणि हे सगळं आता व्हायला हवंय. तर आता इथे अर्जुन पण जेलमध्ये आहे महिपत आणि नागराज सोबत. तर आता इथे अर्जुन जेलमध्ये असल्यामुळे काय नागराज आणि महिपत पण सुटणार आहेत का असं वाटायला लागलं आहे. कारण आता इथे सचिनने खूप डोकं लावलंय त्या दोघांना बाहेर काढण्यासाठी. तर मला असं वाटतंय परत ते दोघं बाहेर येणार आणि प्रिया मात्र आत्र जाणार आणि मग परत परत ते चालवणार. मात्र ही सिरियल खूप इंटरेस्टिंग आहे प्रेक्षक हो. ठरलं तर मग मध्ये प्रत्येक एपिसोड बघा प्रेक्षक हो, जेव्हापासून सिरियल चालू झाले किती इंटरेस्टिंग आहेत त्यांचे एपिसोड्स. खरंच बघायला खूप छान वाटतं. आणि तुहिरे माझं मितवा पण तसंच सिरियल आहे.
प्रत्येक एपिसोड खूप इंटरेस्टिंग आहे. तर आता इथे लग्नानंतर होईलच प्रेम खरंच तर प्रेक्षक हो, खूपच बोरिंग वाटायला लागलंय. तुम्हालाही वाटायला लागलंय का लग्नानंतर होईलच प्रेम बोरिंग? मला खूप जास्त बोरिंग वाटायला लागलंय. कारण आता इथे जे काव्य आणि पारचे सीन्स आहेत ते खूप बोरिंग वाटायला लागलेत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी आणि शिवाला जरा जास्त दाखवलं तर जरा इंटरेस्टिंग वाटतात एपिसोड्स. रम्या आणि वसवात पण खूप इंटरेस्टिंग आहेत. मात्र इथे हे जे पानसट प्रेम आहे पार्थ आणि काव्याचं ते बघायला जरा खूपच कंटाळा आलेला आहे. काहीतरी वेगळं आणायला हवं त्या सीरियलमध्ये. मात्र ठरलं तर मग आणि तू रे माझा मित्र खूप छान चाललाय सीरियल बघा प्रेक्षक खूपच इंटरेस्टिंग आहे. बाई तुझा आशीर्वाद हे नवीन सीरियल येणार आहे 10 वाजता स्टार प्रवाहावरती 30 एप्रिलपासून. तर तेही बघायला खूप इंटरेस्टिंग होणार आहे. बहुतेक माझा होशील ना ह्या सीरियलसारखं आहे वाटतं बहुतेक ते सीरियल बघा प्रेक्षक हो. तुम्हालाही वाटेल. मला तर प्रोमोमधून तेच वाटलंय. तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि तुम्ही बाई तुझा आशीर्वाद हे सीरियल बघणार आहात का? तर तुम्हाला कोणते कोणते सीरियलचे अपडेट्स बघायचे आहेत ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. म्हणजे आम्ही त्या सीरियलचे अपडेट्स घेऊ. आणि तुम्हाला कोणतं सीरियल सगळ्यात जास्त आवडतं स्टार पॉवरचं ते सुद्धा सांगा. आणि तुमची आवडती जोडी कोणती आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे आम्ही त्यांच्याबद्दल खूप सारे कंटेंट घेऊन येऊ आणि अपडेट्स देऊ. तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर प्रेक्षक हो, अजून काही फीडबॅक द्यायचे असतील तर नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे आम्ही ते बदल नक्कीच घडवून आणू. तर प्रेक्षक वळूया आता इथे प्रोमोकडे. तर आता इथे ह्या प्रोमोप्रमाणे असं वाटत आहे की ठरलं तर मगचा सगळ्यात मोठा एपिसोड येणार आहे आणि सगळ्या नायिका त्याच्यामध्ये असणार आहेत. तर आता किती तासाचा हा एपिसोड येणार आहे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आता इथे मागच्या महिन्यामध्ये जो प्रोमो आला होता की अर्जुनला जेलमध्ये पाठवलेलं होतं प्रियाने, हे आत्ता कुठेतरी आलंय मेन एपिसोडमध्ये. तर आता इथे हा प्रोमो आल्यानंतर माहित नाही आता किती महिन्यांनी हे मेन एपिसोडमध्ये लोक म्हणतायत की 3-13 म्हणजे 3-13 नाही वाजवणार 3-13 महिन्यांनी होणार आहे की जे प्रिया जेलमध्ये जाणार आहे म्हणून. तर प्रेक्षक असेही असू शकतं. आता निकाल केवढे दिवस लागेल हे सांगता येत नाही. मात्र जे कोर्टचे सीन्स असतात ना ते खूप जास्त दाखवायला पाहिजेत कारण तेच इंटरेस्टिंग असतात. मधुभाऊंच्या वेळेला सुद्धा एवढं काय काय दाखवलं मात्र ते कोर्टचे सीन फक्त 2 दिवस दाखवले. त्यावेळेला जर 3 महिने दाखवले असते ना तरी सुद्धा लोकांना खूप छान वाटलं असतं. ह्या लोकांना माहीतच होत नाही खरं तर कुठला कंटेंट किती दिवस दाखवायचा म्हणून. ह्या लोकांनी फालतू कंटेंट खूप जास्त दिवस दाखवलाय. म्हणजे आता ते मैना आणि बघा प्रेक्षक हो ते नवरा बायको त्यांचं किती बोरिंग होता कंटेंट मैना आणि सदाचा. पण इतके दिवस दाखवला, इतका लांबट तो चालू केला. मात्र हे कोर्टचे जे सीन्स असतात ते फक्त 2 दिवस दाखवतात. प्रेक्षक हो तुम्हाला पण असंच वाटतं का की माधवभाऊंचं जे मागच्या वेळेला खटला चालू केला होता तो खूपच लवकर संपवला म्हणून? तर बघा प्रेक्षक हो या प्रोमोची सुरुवात सुद्धा प्रिया त्याच बोलण्यावरून करते, खेटल्या अंतिम टप्प्याचा वगैरे म्हणून. तर आता इथे बघा प्रेक्षक हो प्रिया त्याच गोष्टीला इथे सांगून हसत असते. तर आता इथे प्रिया तर खूप जास्त उडायला लागले कारण आता इथे एका हातमध्ये तिच्या अश्विन आहे, दुसऱ्या हातामध्ये अधिराज. तर अधिराज तर खूपच सुंदर आणि हँडसम मुलगा आहे आणि तो खूप जास्त श्रीमंत सुद्धा असतो. तर त्यामुळे आता इथे प्रियाचे तर खूप चांगले दिवस चालले आहेत सध्या तरी. मात्र आता ह्या सगळ्या नायिका येऊन काय करणार आहेत हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर बघा प्रेक्षक हो अशाच चांगल्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर प्रेक्षक हो ह्या प्रोमोसाठी इतकंच.